अस्वस्थ मनाला शांतता देतील ही वाक्य. 1. सत्य सिंहासारखे आहे, त्याला वाचवण्याची गरज नाही, त्याला मोकळं सोडा, ते स्वतःचा बचाव करेल. 2. कामामध्ये व्यस्त राहिल्याने माणसाचे अर्धे दुःख संपते. 3. तुम्ही थोडा धीर धरा, वेळ आल्यानंतर तुमच्याजवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही इतकी मेहनत केली आहे. 4. कमाल आहे, ज्याला आपण वेळ देतो तो कदर करत नाही आणि ज्याची कदर करतो तो वेळ देत नाही. 5. जिथे तुमची चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथे तुम्हाला इज्जत मिळत नाही तिथे थांबू नका. 6. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण देवाचा दरवाजा नेहमी उघडा असतो. 7. नेहमी प्रयत्न करा की दुटप्पी लोकांबरोबर कधीही नातं ठेवू नका, कारण ते जेव्हा नाराज होतात तेव्हा ते तुमच्या इज्जतीवर वार करतात. 8. आयुष्यामध्ये कोणतीही चूक करा, पण कधीही कोणासाठीही ऑप्शन बनू नका. 9. परिवर्तन तेव्हा यायला सुरुवात होते जेव्हा कोणी तुमच्या आयुष्यामध्ये येते किंवा आयुष्यातून निघून जाते. 10. अशा माणसाला कधीही विसरू नका जेव्हा प्रत्येकजण कारणं देत होता आणि ती व्यक्ती तुमच्याबरोबर उभी होती. 11. बऱ्याच वेळा खूप सारे गुण असून सुद्धा एक कमी विनाशाचे कारण बनते. 12. मी आजमावून पाहिलं सगळ्यांना, आता मला कोणाचीही गरज नाही. 13. काही लोक चप्पल सारखे असतात, साथ तर देतात पण पाठीमागून चिखल उडवतात. 14. हे कलियुग आहे, कदर त्याची नाही होत जो मनापासून नाते निभावतो, कदर फक्त त्यांची होते जो सगळ्यात जास्त दिखावा करतो. 15. मला कोणावरही काही तक्रार नाही, कारण चूक माझी होती, मी सगळ्यांवर भरवसा केला. 16. जी व्यक्ती जेवढी जास्त चांगली असते तेवढ्याच त्या व्यक्तीचा जास्त फायदा घेतला जातो. 17. किती विचित्र आहे हे मन त्यांच्यासाठी बेचैन राहते ज्यांना आपली कदर नसते. 18. शब्द आणि व्यवहार हीच माणसाची खरी ओळख आहे. 19. चेहरा आणि इज्जतीचं काय आहे, आज आहे तर उद्या नाही. 20. कोणासाठीही प्रत्येक वेळी हजर राहिलात तर लोक तुम्हाला चांगलं नाही तर फालतू समजतील. 21. आयुष्यामध्ये सगळ्यात अवघड वेळ ती नाही जेव्हा तुम्हाला कोणी समजून घेत नाही, तर ती असते जेव्हा तुम्ही स्वतःलाच समजून घेत नाही. 22. काही लोक दाखवत नाहीत पण कदर खूप करतात. 23. स्वार्थाचे वजन खूप जास्त असते, जेव्हा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा नाते हलके होतात. 24. अशा ठिकाणी कधीही नाराज होऊ नका जिथे तुम्हाला सांगावं लागेल तुम्ही नाराज आहे. 25. ज्या व्यक्तीला प्रत्येक वेळी आनंद पाहिजे असतो तो सगळ्यांच्या आनंदाविषयी विचार करतो, सगळ्यांची कदर करतो. बऱ्याचदा अशीच व्यक्ती आयुष्यामध्ये एकटी पडते. 26. तुम्ही मनापासून म्हटलेले 100 शब्द सुद्धा कुणाला दिसणार नाहीत, पण जर एखादा सुद्धा चुकून तुम्ही रागामध्ये काही म्हटले तर लोक तुमच्या बरोबरचं नातं संपवतात. 27. घमेंडीसाठी नाही तर कधी कधी आयुष्यामध्ये आत्मसन्मानासाठी लोकांची साथ सोडावी लागते. 28. बऱ्याचदा आयुष्यामध्ये सगळ्यांच्या मागे मागे पळण्यामध्ये, सगळ्यांची कदर करण्यामध्ये आपण मागे राहतो. 29. तुम्ही थोडासा वेळेवर सुद्धा भरोसा करा, कारण चांगल्या चांगल्या चेहऱ्यांवरचा पडदा सुद्धा वेळ दूर करते. 30. पैसा कोणाची हैसियत तर बदलू शकतो पण अवकात नाही बदलू शकत. 31. आनंद तिथे नाही म्हणत जिथे धन मिळते, आनंद तर तिथे मिळतो जिथे मन मिळते. 32. आयुष्यामध्ये असे कितीतरी दुःख असतात ज्याला आपण डोकेदुखीचे नाव देतो. 33. वेळ असते तोपर्यंत स्वतःला चांगलं बनवा, नाहीतर तुमच्याकडून शिकणारे लोक तुमच्या पुढे निघून जातील. 34. प्रश्न अहंकाराचा नाही, इज्जतीचा आहे. कोणी जर शब्द बदलत असेल तर आपण रस्ताच बदलतो. 35. जे लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतः काही चांगलं करू शकत नाहीत ते दुसऱ्यांना दोष देऊन नेहमी आनंदी होतात. 36.
खरी चूक तीच असते ज्यातून आपण काहीही शिकत नाही. 37. थोडा विचार करून नाते बनवा, कारण इथे दिखावा करणारे जास्त आहेत आणि निभावणारे कमी. 38. काही लोक तुम्हाला कधीही चांगलं म्हणणार नाहीत, मग तुम्ही त्यांच्यासाठी कितीही चांगलं केलं तरीही, कारण तुम्ही त्यांच्या नजरेमध्ये नेहमी फालतू माणूसच राहता. 39. आजकाल प्रामाणिक फक्त तोच आहे ज्याचे कारनामे कोणालाही माहीत नाही. 40. वेळ माणसाला सफल बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफल बनवतो. 41. जगामध्ये खुश फक्त तेच लोक राहतात ज्यांना हे समजलं आहे की कोणाकडूनही कधीही कोणतीही अपेक्षा करू नये आणि कोणालाही आपलं नाही समजलं पाहिजे. 43. कोणाला काय वाईट समजायचं, वाईट तर आपण आहे जो प्रत्येकाला चांगलं समजतो. 43. आयुष्यामध्ये जेव्हा वेळ पाहण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार नाही, तेव्हा समजून घ्या की तुम्ही काहीतरी मोठं काम करत आहे. 44. आजकाल मनाने साफ असणाऱ्या व्यक्ती चेहऱ्याने सुंदर असणाऱ्या लोकांसमोर हरतात. 45. जो वेळ तुमच्याजवळ शिल्लक आहे त्याचा जपून वापर करा, कारण जो वेळ तुम्ही गमावला आहे तो परत कधीही येणार नाही. 46. खरं बोलण्यासाठी काहीही तयारी करावी लागत नाही, कारण खरं नेहमी मनापासून निघतं. 47. कोणतंही नातं एका बाजूच्या हिस्सेदारीने नाही, तर दोन्ही बाजूच्या भागीदारीने चालतं. 48. वेळ सुद्धा वेळेवर आपली किंमत सांगते. 49. नातं मजबूत असलं पाहिजे, मजबूर नाही. 50. जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की तुम्ही कोणाच्या आयुष्यामध्ये ओझ्याशिवाय दुसरं काहीही नाही, तेव्हा तुम्ही शांतपणे त्यांच्या आयुष्यातून निघून गेलं पाहिजे, कारण प्रेम दुरावा सहन करू शकते पण बेइज्जती नाही. 51. आजकाल काही नाते निभावण्यासाठी लोक पूर्ण इमानदारीने बेईमानी करतात. 52. वयाचा संबंध वर्षांनी होत नाही, तर कधी कधी माणूस तरुणपणेच म्हातारा होतो. 53. आजकाल कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की कोणाला तुम्ही तुमचं दुःख सांगितलं तर तो तुमच्यापेक्षा जास्त त्याचंच दुःख तुम्हाला सांगू लागतो. 54. ज्यांनी तुमची वेळेवर साथ दिली त्यांची कदर वेळेपेक्षा जास्त केली पाहिजे. 55. आयुष्यामध्ये महत्त्व त्यांनाच द्या ज्यांना तुमची खरी किंमत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.